नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला खूप साधी रेसिपी दाखवणार आहे. म्हणजे रोजच माझ्या रेसिपी साध्या असतात, काही काही याच्यात मसाले जास्त असतात. पण आता हिवाळ्यामध्ये आत्ता छान गोडगोड मटर येतो आहे, तर आपण मटर मसाला पुरी पाहणार. आणि हे मटर मसाला पुरी पाहताना ही पुरी कुठून आली, पुरी नक्की काय होतं, कशापासून आपण ती पुरी करत होतो, हा सगळा इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे. आपण स्वयंपाकघरात जाऊन सगळं सामान बघूया. चला. पुऱ्या तळण्यासाठी तेल आधीच मी ठेवलं. तर मी काय केलं, हिरवे मटर मिळाले होते, हिरवे मटर आणि हिरवी मिरची ह्या दोघांना मी खरगटून घेतलं याच्यामध्ये. आणि आपण आता हा जो हिरवा मसाला आहे हा आपण यात टाकणार आहोत. आता जेवढा लागेल तेवढा मी काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत ते मी तुम्हाला सांगते. आपण यात मिसळणार आहोत रवा, कोथिंबीर, तीळ, हे जिरं मी वाटणात टाकलं होतं. जिरं मी इथे घ्यायला नको होतं, तर जिऱ्याच्या ऐवजी मी आता भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणते. तर ती भाजलेल्या जिऱ्याची पावडर आपण यात टाकणार. जिरं मी ऑलरेडी वाटताना घेतलेलं आहे, तर ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर. तीळ, धण्याची पावडर, भाजलेली जिऱ्याची पावडर, हळद, हिंग, कोथिंबीर, रवा एवढं सगळं आपण याच्यात टाकणार आहोत. आणि मीठ नेहमीप्रमाणे आपलं. तर मिठाचा अंदाज मी आता असा थोडंसं आपण कणकीच्या हिशोबाने, कारण यात किती कणिक बसते आहे ते माहीत नाही, त्यामुळे आपण जेव्हा सगळं हे करू त्यावेळेस आपण हे मीठ घालूया त्यात. आधी मी सगळ्यात आधी हा रवा घालून घेते. त्यानंतर आपण याच्यात घालूया धणे पावडर, भाजलेली जिरा पावडर. जिरं खूपच तीव्र असतं म्हणून मी यात फक्त एवढंच घालते. हळद, हिंग, तीळ भरपूर घालायचे आणि ही हिरवी कोथिंबीर. आता यात आपण घालूया मीठ. म्हणजे आपल्याला माहिती, आणि यात आपल्याला पाणी घालायचं नाही, बिना पाण्याचं आपल्याला करायचं आहे, त्यामुळे मी एवढं मीठ घातलं आहे बस. आता सगळ्यात आधी हे मटेरियल मी एकत्र करून घेते. रवा आपला फुलायला हवा आहे. छान याचा खमंग वास सुटला एकत्र केल्याबरोबरच. याचा आपल्याला गोळा वळवून घ्यायचा आहे एक. तर आता या पुरीची गोष्ट मी सांगत होती. पुरीचा रेफरन्स अगदी आपल्या म्हणजे पुरी ही भारतीय कंटिनेंटमधलीच आहे, एशियन कंटिनेंटमधली, भारतातली. आणि तुम्हाला तर माहिती आहे की जुना भारत आपला खूप लांबवर होता. तर ही जी पुरी आहे हिला पुरी का म्हणायची किंवा पुरी. तर पुरी म्हणजे काय, भरलेली. कशाने भरलेली, हवा किंवा अजून त्यात आपण भाज्या टाकतो त्या किंवा काय असं. तर ही पुरी. आता हे थोडंसं तेल मी यात ओतते थोडं, आणि वरून लावायला मला थोडं तेल लागेल. आता मी यामध्ये कणिक घालून मळून घेणार आहे, कारण हे आपल्याला घट्ट मळायचं आहे. म्हणूनच मी थोडंसं मीठ जास्त टाकलं होतं, तुमच्या लक्षात आलं असेल. तर पुरी का पुरी असं याचं नाव आहे. एशियन सबकॉन्टिनेंटमधले जेवढे भाग आहेत, जसं ओरिसा, त्यानंतर सगळे आपले जेवढे राज्य आहेत, सगळ्या राज्यांमध्ये त्याला पुरीच म्हटलं जातं. अगदी उर्दूतसुद्धा पुरी, तमिळमध्ये सुद्धा त्याला पुरी म्हटलं जातं. आणि फक्त एक अशी भाषा आहे की ज्याच्यामध्ये कुमाऊ भाषा, आसामकडे ती आहे, त्याच्यात लगड म्हटलं जातं. काही ठिकाणी त्याला लुची म्हटलं जातं. लुची साधारणपणे ओडिसा, बंगालकडे लुची असा शब्द प्रचलित आहे. पुऱ्यांचे आपले 2 प्रकार आहेत, गोड पुऱ्या आणि तिखट पुऱ्या. साधारणपणे गोड पुऱ्या आपल्याकडे नैवेद्याला वगैरे दाखवल्या जातात.
आणि अगदी घट्ट पीठ हवं आहे, त्यामुळे थोडं मला वेळ लागतो. तर गोड पुऱ्यांमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे आता बघा, आपण मराठी महाराष्ट्रीयन लोक आहोत. आपण चिरोटी करतो बघा, पाकातल्या पुऱ्या, बरोबर आहे. त्या पाकातल्या पुऱ्या त्या गोडच असतात. काही पुऱ्या लापसी किंवा शिरापुरी. मग आता या गोड पुऱ्या कणिक भिजवताना थोडी साखर टाकून आणि तेलामध्ये न तळता तुपात तळली जाते, तिला लापसी म्हणतात. तर ओडिसामध्ये जेव्हा बली उत्सव असतो तेव्हा खूप मोठी पुरी बनवली जाते, मोठीच्या मोठी, आणि तिला तळलं जातं. तर पुरीचा इतिहास हा असा आहे. मी ही थोडी कणिक मळून घेते आणि मग तुम्हाला पुढचं मी तुम्हाला पुऱ्यांबद्दल सांगत होते. तर आता या पुरीचे सुहारी असं या पुरीचं गोड नाव म्हणजे आहे, असं जुनं नाव आहे. त्यानंतर बंगाली, आसामी, बिहारी लोक याला लुची म्हणतात. तर महाबलीपुरमच्या यात्रेमध्ये जी पुरी केली जाते ती खूप मोठी पुरी केली जाते आणि तिला म्हटलं जातं ठुणका. तर डोगरा कम्युनिटी आहे जी जम्मूकडे, ते लोक आंबलियान किंवा खमानी असं पीठ आंबवून जी पुरी करतात त्याच्यात पुन्हा अजून डोगरा कमिटीमध्ये एक प्रकारची पुरी बनवली जाते आंबलेल्या पिठापासून. त्याच्यात ते सगळ्या वेगवेगळ्या भाज्या भरतात आणि त्याला पण खमानीच म्हटलं जातं, म्हणजे किंवा आंबलियान म्हटलं जातं. आणि लगड पण म्हटलं जातं काही ठिकाणी. तर दिल्लीकडे हे जे पूर भैये आहेत यांनी ती जी पुरी आहे मैद्याची पुरी, त्याला त्यांनी भटुरा नाव दिलं. आणि मग रस्त्यावर स्ट्रीट फूड म्हणून दिलं जातं ते आलूभट्टी. आलूभट्टी म्हणजे काय, बटाट्याची भाजी. आणि ही जी पुरी आहे तर ती मैदा न वापरता त्यांनी गव्हाचं पीठ वापरलं आणि त्याची पुरी केली. तसंच डोगरा कम्युनिटीमध्ये भरून पुरी केली जाते, पण तिला तळत नाही, त्याला ते करतात. तर म्हणजे तिला पण असे वेगळे नावं, आंबलियान असं म्हटलं जातं त्याला. तर हे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या प्रदेशात केले जातात. आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि पुऱ्या पण लाटून घेतल्यात. आता आपण आपल्या पुऱ्या पाहू आणि मग पुढची गोष्ट पुढे. बघूया आपलं हे झालंय का तेल. जास्त झालं तेल, जरा कमी करताना गॅस थोडा कमी. पुरी जास्त लाल झाली, काही हरकत नाही आहे. आपण आता पुढच्या पुऱ्या जरा सावधानतेने तळूया. उत्तर प्रदेशमध्ये उडदाची डाळ भिजवून लाटली जाते आणि ती लाटलेली जी वाटली जाते आणि वाटलेली जी डाळ असते त्यामध्ये ते कणिक घालतात आणि मग त्या कणकीमध्ये ते लोक म्हणजे त्या उडदाच्या डाळीच्या याच्यामध्ये पीठ घालून त्याची पुरी करतात आणि त्याला त्यांनी नाव दिलं आहे बेडमी पूर. हे पुरीचे असे वेगवेगळे प्रकार आहेत. पुरीचं म्हणजे असं आहे की पुरी हा एक प्रकार असा आहे की जो अगदी पुरातन काळापासून म्हणजे आपल्याला हा सापडतो. हे मी काढून घेते याला चिकटलेलं. तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार आपण जर पुराण काळात जर बघितलं, काही गोष्टी बघितल्या, तर पार्वतीने गणपती बाप्पाला पुत्राला नैवेद्य दाखवायचा म्हणून तिने खीरपुरी केली होती आणि तिने ती खीरपुरी गणपती बाप्पाला दाखवली. जेव्हा गणपती बाप्पाने त्यांना शंकर पार्वतींनी सांगितलं की तुम्ही पूर्ण जगाला प्रदक्षिणा घालून या, तर मग ती खीरपुरी तिने गणपती बाप्पाने आईवडिलांना प्रदक्षिणा घातली आणि तो मग म्हणाला की मी सगळ्या जगाला प्रदक्षिणा घातली आहे कारण मला जगात आणणारे तुम्ही आहात
आणि कार्तिकेय त्यांचे मोठे भाऊ होते. तर कार्तिकेयाला ह्या गोष्टीचा राग आला. कार्तिकेय जगप्रदक्षिणेला निघाला. त्यांच्या काही ते लक्षात आलं नाही, पण गणपती बाप्पा चतुर होते, त्यामुळे कार्तिकेय रुसून निघून गेले. पण पार्वती आईनी मग साध्या पुऱ्या केल्या आणि त्या मिष्टान्न ते नैवेद्य तिने गणपती बाप्पाला दाखवलं होतं. तर अशी ही पुऱ्यांची आपली पुराणकालीन एक कथा आहे, असं मी ऐकलेली कथा आहे. तेव्हापासून एक विशिष्ट सण येतो, तर मला वाटतं संक्रांतीनंतर काहीतरी ते मुलाला आई वाण देत असते. पुरी आणि खीरपुरीचं वाण आई संक्रांतीनंतर मुलाला देत असते. खिरीच्या वाटेवर पुरी झाकायची आणि ते देतात. दुसरी गोष्ट, पुरी ही नैवेद्यासाठी, त्यामुळे खीरपुरी, शिरापुरी असे हे सगळे वेगवेगळे प्रकार आपण पुऱ्यांचे पाहिले. तर आपल्या पुऱ्या भरपूर झालेल्या आहेत, या मी तळून घेते नंतर. आधी आपण या पुऱ्यांचं प्लेटिंग करूया. काही पुऱ्या आपल्या फारच लाल झाल्या आहेत, काही हरकत नाही, होतं असं कधी कधी. मला अंदाज नाही आला, फार जोरात तेल तापलं. पुऱ्यांची गोष्ट सांगायच्या नादात विसरूनच गेले की आपण तेल तापायला ठेवलं आहे. तुमच्याशी बोलताना माझं असं होतं. अर्थात तुम्हाला मी दोष नाही देत आहे, रागवू नका माझ्यावर. तर ही अशी गंमत आहे पुऱ्यांची. पण सगळ्यात आधी पुरी हा प्रकार आपल्याच देशात अस्तित्वात आला. त्याचं कारण हे आहे की दूध तूप भरपूर असल्यामुळे आणि या भरपूर दूध तुपामुळे तुपाचे आपण वेगवेगळे पदार्थ करून खात होतो आणि देवाला नैवेद्य म्हणून आपण या पुऱ्यांचा नैवेद्य आपण देवाला समर्पित करत होतो. आणि आणखीन एक गोष्ट आहे, पुऱ्यांचा नैवेद्य देवाला का समर्पित करतात, तर तुम्ही पाहिलं असेल की पुरीचं पीठ थोडंसं दूध पाण्याने भिजवतात, म्हणजे ते पवित्र होतं आणि त्यानंतर ते तुपात किंवा तेलात तळलं जातं. त्यात पाण्याचा अंश राहत नाही. म्हणजे काय, ज्या गोष्टीपासून पाण्यामधून बरेचदा आपण बघतो की प्रदूषण पसरतं पाण्यामधून, पाणी आणि हवा, तुम्ही बघितलं असेल. तर आता या प्रसादामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही, म्हणून पुरी आणि खीर म्हणजे दुधापासून बनली जाते, त्यातही आपण पाणी टाकत नाही. आणि आपण जेव्हा शेवयाची खीर करतो किंवा रव्याची खीर करतो किंवा कोणतीही खीर करतो, तांदूळाची खीर करतो, तेव्हा आपण काय करतो, आधी त्या धान्याला भाजून घेतो आणि मग आपण त्याला दुधात शिजवतो. त्यामुळे काय आहे की पुरीचा हा प्रकार त्याच्यासाठीच आहे. याला कल्चरमध्ये किंवा आता जिथे कुठे या फूडचा सगळा इतिहास आहे, त्याच्यात ओरिजिनल इंडियन ब्रेड यूज फॉर प्रसादम असं म्हटलं जातं. आता बघा, आपल्या पुऱ्या सगळ्या तळून झाल्यात. बोलता बोलता ही पुरी मी काढून घेते आणि आता आपण प्लेटिंग करूया. पुऱ्यांमध्ये भिजवताना मी अजिबात पाणी घातलं नव्हतं आणि हे मी तुम्हाला दाखवलं होतं, बरोबर आहे. गॅस बंद करते. या पुऱ्यांबरोबर खाण्यासाठी आज मी टोमॅटो सॉस ठेवला आहे. खरं म्हणजे काही लागत नाही या पुऱ्यांबरोबर खायला, पण आज आता मी टोमॅटो सॉस ठेवलेला आहे. या पुऱ्यांचा छान खमंग वास येतोय आता, म्हणजे असं आपण मटरची कचोरी करतो ना, त्या टाईपचा वास याचा येतो आहे.
तुम्ही पाहू शकता आपण आज मटर मसाला पुरी केली आहे आणि त्या पुरीसोबत आपण ठेवलं आहे टोमॅटोचा सॉस. म्हणजे ही जी रेसिपी आपली झाली ना, ही नाश्त्याची रेसिपी झाली, ही रेसिपी आपली डब्याची टिफिनची पण झाली, ही रेसिपी आपली म्हणजे जर तुम्हाला आता जेवणच करायचं असेल ब्रंच, तर ब्रंचची रेसिपी पण झाली. मग आता यावेळेस इथे टोमॅटो सॉसची काकडीची कोशिंबीर ठेवली की तुमचं ब्रंच तयार होतं. तुम्हाला माझी मटर मसाला पुरीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा. मला पुऱ्यांबद्दल जेवढी माहिती होती तेवढी काढून मी तुम्हाला सांगितली. अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही पुऱ्या माहीत असतील तर तुम्ही जरूर सांगा. आणि आपण बेडमी पुरी आपण करणार आहोत आणि बटाट्याची भाजी, ती पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. माझा नेहमीचा फंडा, बनाइए खाइए खिलाइए आपकी उल्टी गुल्डी को अच्छी कॉमेंट्स जरूर भेजिए. धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी शांततेने पाहिली.